भावंडांमधील संपत्तीचा वाद. कोल्हापूर जवळच्या एका गावात वसंत पाटील यांचं मोठं घर आणि चांगली शेती होती. गावात त्यांना मानसन्मान होता. त्यांच्या 2 मुलांमध्ये फक्त 3 वर्षाचं अंतर होतं. मोठा मकरंद आणि धाकटा सचिन. लहानपणी दोघे भाऊ एकमेकांशिवाय राहत नसत. शाळेत एकत्र जायचे, शेतीत वडिलांना मदत करायचे आणि गावात त्यांची मैत्री सर्वांना माहीत होती. वसंत पाटील नेहमी म्हणायचे, संपत्तीपेक्षा नाती मोठी असतात. जमीन पुन्हा मिळेल पण माणसं नाही. दोघेही मान डोलवायचे. काळ पुढे सरकत गेला. दोघांचं लग्न झालं. मकरंद गावात राहून शेती सांभाळू लागला. सचिन पुण्यात नोकरीसाठी गेला. सुरुवातीला सर्व काही सुरळीत होतं, पण हळूहळू अंतर वाढू लागलं. एक दिवस वसंत पाटील अचानक आजारी पडले. काही महिन्यांच्या उपचारानंतर त्यांचं निधन झालं. घरावर दुःखाचं सावट पसरलं. वडिलांच्या जाण्यानंतर काही महिने सर्व शांत होतं, पण नंतर संपत्तीचा विषय निघाला. एके संध्याकाळी सचिन गावाला आला. दादा, आता जमिनीचं वाटप करूया. मकरंद थोडा चिडला. वाटप? इतकी वर्ष मी शेती सांभाळली, आईची सेवा केली, आता अचानक तुला वाटा हवा आहे? सचिनही शांत राहिला नाही. शेती सांभाळली म्हणून ती तुझी झाली का? बाबा दोघांचे होते. तेव्हा पहिल्यांदा दोघांमध्ये जोरदार वाद झाला. पुढील काही दिवस वातावरण अधिक तणावपूर्ण झालं. वैशालीला वाटत होतं की मकरंदने आयुष्यभर कष्ट केले आहे. प्रियाला वाटत होतं की सचिनचा हक्क नाकारला जात आहे. घरात रोज चर्चा, वाद आणि टोमणे सुरू झाले. आई शारदा शांतपणे हे सगळं पाहत होती. एका रात्री ती एकटीच रडत बसली होती. ज्या मुलांना तिने एकत्र वाढवलं ते आता एकमेकांशी बोलायलाही तयार नव्हते. काही महिन्यांनी प्रकरण कोर्टापर्यंत पोहोचलं. गावभर चर्चा सुरू झाली. पाटलांच्या मुलांनी कोर्ट गाठलं. वर्षानुवर्ष चाललेल्या प्रेमळ नात्याची जागा आता कागदपत्रांनी घेतली होती. कोर्टात वकील, पुरावे आणि कागदांची देवाणघेवाण सुरू झाली. सचिन म्हणत होता, मला माझा कायदेशीर हक्क हवा आहे. मकरंद म्हणत होता, मी केलेल्या कष्टाचं काय? दरम्यान आईची तब्येत खालावू लागली. दोन्ही मुलं स्वतःच्या वादात इतकी अडकली होती की तिच्याकडे पुरेसं लक्ष देत नव्हती. एक दिवस डॉक्टरांनी सांगितलं, त्यांना मानसिक ताण खूप आहे. हे ऐकूनही काही विशेष बदल झाला नाही. एका दिवशी शारदाबाई जुन्या कपाटातून काही कागद शोधत होत्या. त्यांना वसंत पाटील यांची एक डायरी सापडली. त्या डायरीत अनेक नोंदी होत्या. शेवटच्या काही पानांवर त्यांनी मुलांबद्दल लिहिलं होतं. शारदाबाईंनी दोन्ही मुलांना घरी बोलवलं. सुरुवातीला दोघेही यायला तयार नव्हते, पण आईची प्रकृती बिघडल्याने ऐकून आले. घरात शांतता होती. शारदाबाईंनी थरथरत्या हाताने डायरी सचिनच्या हातात दिली. तुझ्या बाबांचं शेवटचं लिखाण आहे, वाच. सचिनने वाचायला सुरुवात केली. माझ्या दोन्ही मुलांवर माझं सारखंच प्रेम आहे. मकरंदने माझ्यासोबत राहून शेती सांभाळली. सचिनने बाहेर जाऊन स्वतःचं आयुष्य उभं केलं. दोघांचे मार्ग वेगळे असले तरी दोघीही माझ्यासाठी समान आहेत. माझी खरी संपत्ती जमीन नाही तर माझी मुलं आहेत. जर कधी संपत्तीवरून वाद झाला तर समजा मी आयुष्यात अपयशी ठरलो, कारण माझ्या मुलांनी एकमेकांपासून दूर जाऊ नये हीच माझी शेवटची इच्छा आहे. हे वाचताच सचिनचा आवाज थरथरला. मकरंदच्या डोळ्यातही पाणी आलं. दोघेही काही क्षण शांत बसले. आई म्हणाली, तुमच्या बाबांनी आयुष्यभर जे कमवलं ते तुम्ही गमावत आहात. त्या रात्री कोणीही झोपलं नाही. दोघे भाऊ अनेक वर्षांनंतर पहाटेपर्यंत बोलत बसले. लहानपणीच्या आठवणी, संघर्ष आणि गैरसमज समोर आले. मकरंद म्हणाला, मला वाटत होतं की तुला आमच्या कष्टाची किंमत नाही. सचिन म्हणाला, मला वाटत होतं की तू मला दूर ढकलतो आहेस. हळूहळू दोघांनाही कळलं की समस्या संपत्ती नव्हती तर संवादाचा अभाव होता. काही दिवसांनी कोर्टात पुढील तारीख होती. सर्वांना वाटत होतं की पुन्हा वाद होईल, पण तिथे वेगळंच घडलं. दोघांनी संयुक्त अर्ज दिला. त्यांनी कोर्टाबाहेर तडजोड केली होती. जमिनीचं योग्य वाटप करण्यात आलं. मकरंदला त्याच्या कष्टाचा सन्मान मिळाला आणि सचिनलाही त्याचा हक्क मिळाला. गावात पुन्हा चर्चा झाली, पण यावेळी कौतुकाची. पाटलांच्या मुलांनी वाद मिटवला. काही महिन्यांनी आईची तब्येतही सुधारली. दिवाळीत संपूर्ण कुटुंब पुन्हा एकत्र जमलं. घरात हशा होता. लहान मुलं अंगणात खेळत होती. शारदाबाई शांतपणे त्यांच्याकडे पाहत होत्या. त्यांच्या चेहऱ्यावर समाधान होतं. जेवताना मकरंद म्हणाला, आपण इतकी वर्ष वाया घालवली. सचिन हसत म्हणाला, चूक झाली पण वेळेत समजलं. दोघांनी एकमेकांना मिठी मारली. आईच्या डोळ्यात आनंदाश्रू आले. बोध, संपत्तीचा वाद जिंकता येतो, पण त्यात नाती हरली तर तो खरा पराभव असतो. संवाद, समजूतदारपणा आणि प्रेम यांच्यापेक्षा मोठी कोणतीही संपत्ती नसते. भावंडांमधील प्रेम जास्त महत्त्वाचं की संपत्ती? तुमचं मत कमेंटमध्ये नक्की लिहा. अशाच मनाला स्पर्श करणाऱ्या कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ लाईक व शेअर करायला विसरू नका.